ब्रेकिंग न्यूज पाहूया। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। नाना पटोले यांच्या विरोधात आता संतापाची लाट उसळली आहे। काँग्रेस विचारधारेविरोधात नाना पटोले यांची ही कृती असल्याची आता माहिती मिळते। हा व्हिडिओ आपण पाहतोय। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। नाना पटोले यांच्या विरोधात त्यामुळे आता संतापाची लाट पाहायला मिळते। काँग्रेस विचारधारेच्या विरोधात नाना पटोलेंची ही कृती असल्याची सुद्धा आता माहिती मिळते। हे दृश्य आपण पाहतोय। नाना पटोले यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ आता समोर आलाय। दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामुळे काँग्रेसची जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेच्या विरोधात नाना पटोलेंची ही कृती असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। त्यामुळे नाना पटोले यांच्या वादग्रस्त व्हिडिओवरती आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुधाने पाय धुतल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते नवनाथ बन जोडलेले आहेत। नवनाथजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नाना पटोलेंचा एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे जो अत्यंत वादग्रस्त व्हिडिओ आहे। दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एरवी मात्र काँग्रेसच्या माध्यमातून जी विचारधारा सांगण्यात येते त्या विचारधारेच्या विरोधामध्ये नाना पटोलेंची कृती असल्याचं दिसतंय। काय सांगाल, आपली यावरती काय पहिली प्रतिक्रिया? त्याला पुरोगामी म्हणून घेणारी काँग्रेस आणि नाना पटोले यांचा अतिशय आक्षेपार्ह असा हा फोटो आहे, व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये ते काही कार्यकर्त्यांना आपले पाय धुवायला लावतात आणि पदसेवा करून घेतात। मुळामध्ये नाना पटोले यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं अशी कृत्य करून घेणं चुकीचं आहे। काल पुण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेविकेचा असाच विद्यार्थिनीकडनं पाय धुवून घेतानाचा फोटो आला, तोही चुकीचा आहे। या समाजामध्ये आपण माणूस म्हणून वागलं पाहिजे। कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही। अशा पद्धतीनं एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या विद्यार्थींकडनं पाय धुवून घेणं अतिशय चुकीचं आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे। मला वाटतं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल खुलासा केला पाहिजे, सांगितलं पाहिजे की हा नेमका प्रकार काय आहे। आता राहुल गांधींची पाय धुण्याची सवय काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीमध्ये जाऊन आहे। कदाचित त्याच पद्धतीनं इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेण्याचं काम नाना पटोले करत असताना दिसत आहेत। परंतु एरवी हिंदुत्वादाला शिव्या देणार, एरवी हिंदू देवदेवतांबद्दल टीका करणार आणि स्वतःचे पाय मात्र धुवून घेणार हे अतिशय चुकीचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले होते। ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आणि नाना पटोले मात्र आपल्याच कार्यकर्त्यांकडनं स्वतःचे दुधाने अभिषेक करून घेत आहेत। आता नाना पटोले काय साधू महंत झाले आहेत का? त्यांनी सगळं राजकीय सोडून संन्यास घ्यायची सुरुवात केली आणि आता इथून पुढे जपनाम रामनाम करण्याचं काम नाना पटोले करतायत का माहित नाही। कदाचित त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली असावी, म्हणून ते अशा पद्धतीनं साधू संत ज्या पद्धतीनं गुरुसेवा करून घेतात त्या पद्धतीने नाना पटोले राजकीय संन्यास घेत असल्यामुळे कदाचित त्याची ही सुरुवात असेल। या नाना पटोले यांनी याबद्दलचा खुलासा करावा। नवनाथजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।